नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक दिवस एक योजनामध्ये आपण प्रधानमंत्री युवा योजना ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे प्रधानमंत्री युवा योजना एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. इट इज अ सेंट्रली प्रधानमंत्री युवा योजनाला आपण युवा उद्यमिता विकास अभियान असंही म्हणतो. ही योजना मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप यांनी लॉन्च केलेली आहे. आणि ही स्कीमचं इम्पॉर्टंट, ह्या योजनाचं इम्पॉर्टन्स असं आहे की इट विल क्रिएट अन एनेबलिंग इकोसिस्टम फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. आणि हे एंटरप्रिनरशिप कसं डेव्हलप करणार आहे? एज्युकेशन अँड ट्रेनिंगनं. ओके, तर हे 5 वर्षासाठी स्कीम होता, 2016-17 ते 2020-21. आणि एंटरप्रिनरशिप एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू ओव्हर 7 लाख स्टुडंट्स इन 5 years थ्रू 30-50 इन्स्टिट्यूट्स. आणि ह्याच्यात काय अजून इन्क्लुडेड होतं? इझी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अँड मेंटर नेटवर्क, क्रेडिट इन्क्युबेटर, ॲक्सेलरेटर अँड ॲडव्होकेसी टू क्रिएट अ पाथवे फॉर यूथ. तर आपण ह्याच्याबद्दल अजून डिटेल्स पुढं बघूया. चला मग सुरू करूया. 65% ऑफ इट्स यूथ इज इन द वर्किंग एज ऑफ इंडियाज यूथ. म्हणजे आपण जे मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं डेमोग्राफिक डिव्हिडंड, नॅशनल यूथ प्रोग्राम, तर त्याच्यात पाहिलं होतं की आपण आता डेमोग्राफिक डिव्हिडंड रीप करतो आहे. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ वेअर अ पॉप्युलेशन स्ट्रक्चर एंटर्स इन टू द वर्कफोर्स. तर आपला जो वर्कफोर्समध्ये एंटर करणार आहे पॉप्युलेशन स्ट्रक्चर, तर तो डेमोग्राफिक डिव्हिडंड इकॉनॉमिक ग्रोथ देणार आहे आपल्याला. आणि इंडियाचं 65% ऑफ यूथ वर्किंग एज ग्रुपमध्ये आहे. तोच आपल्याला डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज देणार आहे. तर आपल्याला हे ॲडव्हान्टेज रीप आउट करण्यासाठी यूथला व्हेरी नाईसली स्किल डेव्हलप करायला पाहिजे. त्यांना स्किल डेव्हलपमेंट हे फॅसिलिटेट करून द्यायला पाहिजे. त्यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप 2015 हे आणलं होतं. आणि हे पॉलिसी काय एक्नॉलेज करतं? टू नीड अन इफेक्टिव्ह रोडमॅप देतं फॉर प्रमोशन ऑफ एंटरप्रिनरशिप. तर ही स्कीम पूर्ण एंटरप्रिनरशिपसाठी आहे ॲज अ सक्सेसफुल स्किल स्ट्रॅटजी. आणि ह्याच्यात तेच मी जे सांगितलं होतं, इकोसिस्टम क्रिएट करणे, एनेबलिंग इकोसिस्टम आणि स्किलिंग ऑन लार्ज स्केल. जसं 7 लाख स्टुडंट्सला ट्रेन केलं आहे अराउंड 30-50 इन्स्टिट्यूट्समध्ये. एंटरप्रिनरशिप इन्स्टिट्यूट्स आहेत. तर लार्ज स्केलवर करायचं आहे आणि स्पीडीली करायचं आहे आणि हाय स्टँडर्ड पाहिजे. त्यामुळे हे इन्स्टिट्यूट्स असं सेटअप केलं आहे जे तर स्टँडर्ड मेंटेन करता येईल, हाय नंबर ऑफ स्टुडंट्सला ट्रेनिंग देता येईल, एज्युकेशन देता येईल. आणि ऑल्सो प्रमोट अ कल्चर. म्हणजे जे पॉलिसी आहे त्याच्यात रोडमॅप काय? कल्चर ऑफ इनोव्हेशन बेस्ड एंटरप्रिनरशिप. आपल्या इंडियामध्ये जे स्टार्टअप्स आहेत तो कल्चर आता ग्रो होतं आणि तो कल्चर इट इज बिकॉज ऑफ द यूथ्स दॅट आर कमिंग इन टू वर्कफोर्स. आणि त्याला एकदम पोटेन्शियलला टॅप करण्यासाठी आपल्याला हे PM युवन योजना हे लॉन्च केलेले आहे. अँड दॅट इनोव्हेशन बेस्ड एंटरप्रिनरशिप कॅन जनरेट वेल्थ अँड एम्प्लॉयमेंट अँड सस्टेनेबल लाईव्हूड. एक तरी काय होईल? एम्प्लॉयमेंट जनरेट करेल, प्लस जे यूथ आहेत त्यांना लाईव्हलीहूड भेटेल आणि प्लस इकॉनॉमिक ग्रोथ होईल. डेमोग्राफिक डिव्हिडंड यूज करू आणि इंडियाला एक डेव्हलप्ड कंट्रीच्या पाथवर घेऊन जातो. ओके, आधी आहे ना डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट म्हणून हे नोटिफाय केलं गेलं होतं 2014मध्ये अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स, यूथ अँड यूथ अफेअर्स. हा एक ट्रिकी क्वेश्चन होऊ शकतो. युवा योजना एक स्पोर्ट मिनिस्ट्री आहे का स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे हे विचारू शकतात. तर हे जे डिपार्टमेंट आहे त्याला नंतर नोटिफाय केलं गेलं ॲज अ न्यू मिनिस्ट्री फॉर्म केली, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप इन 2014. ओके, तर प्रिलिम्समध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो, PM युवा योजना हे कुणा अंडर, कोणत्या मिनिस्ट्री अंडर लॉन्च केले गेलेलं आहे. तर ऑर एल्स डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट बिफोर 2014 वॉज अंडर विच डिपार्टमेंट. असे क्वेश्चन्स जनरेट करू शकतात. तसं यूथ डेव्हलपमेंटसाठी जे स्किल डेव्हलपमेंट आहे, एंटरप्रिनरशिप म्हणा, त्यासाठी बरेचसे मल्टिपल स्किलिंग स्कीम्स चालू आहेत. प्रधानमंत्री कौशल विकास योजना, आपण हे इंडिव्हिज्युअल स्कीमच्याबद्दल पुढं माहिती घेऊया. प्रधानमंत्री कौशल केंद्र, मग नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एक इन्स्टिट्यूशन सेटअप केली गेलेली आहे. नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, जनशिक्षण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रिनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग असे. ओके. आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप 9 नोव्हेंबरला हे लॉन्च केलं त्यांनी. सेकंड फाउंडेशन डे जे होता ह्याचा, त्यावेळी पुश एंटरप्रिनरशिप इन इंडिया, टू पुश अँड एंटरप्रिनरशिप इन इंडिया. इट वॉज अ सेकंड फाउंडेशन डे ऑफ मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट फॉर्मेशन. ओके. इट वॉज द सेकंड फाउंडेशन डे, म्हणजे 9 नोव्हेंबरला 2014ला चालू झाली. 2015ला पहिली ॲनिव्हर्सरी, दुसऱ्या ॲनिव्हर्सरीला त्यांनी प्रधानमंत्री युवा योजना लॉन्च केली टू पुश एंटरप्रिनरशिप इन इंडिया. आणि हे कशासाठी? आत्मनिर्भर, सेल्फ रिलायंट इंडिया ह्याच्या, म्हणजे तुम्ही बघू शकता की इथं जेही स्कीम्स लॉन्च करतात त्याचा एक मोठा ऑब्जेक्टिव्ह असतो, मोठा गोल असतो. अँड दीज आर द पाथ ऑर दीज आर द स्टेजेस ऑफ अचिव्हिंग दॅट फायनल गोल. जसं सेल्फ रिलायंट, आत्मनिर्भर भारत आहे, त्याचा जो रीच करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट, एंटरप्रिनरशिप, बिझनेस, इकॉनॉमिक ग्रोथ, स्किल डेव्हलपमेंट, यूथ, हे सगळं. ओके. तर इझी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अँड मेंटर नेटवर्क मी आधीच सांगितलं होतं. इन्क्युबेटर, ॲक्सेलरेटर, पाथवे फॉर यूथ आहे, अल्टरनेटिव्ह करिअर चॉईस मिळते, म्हणजे एंटरप्रिनरशिप नोकरीपेक्षा एक अल्टरनेटिव्ह करिअर चॉईस आहे. लाँग टर्म मेंटरिंग सपोर्ट आहे. असं नाही की ट्रेनिंग संपली, एक एवढा कोर्स होता, ट्रेनिंग संपली, एज्युकेशन संपलं. इट इज नॉट लाईक दॅट. ड्युरिंग द स्टेज ऑफ देअर एंटरप्रिनरशिप ऑल्सो दे विल गेट अ मेंटरिंग. मेंटरिंग म्हणजे जे ऑलरेडी एंटरप्रिनर्स आहेत, जे एका फील्डमधले एक्सपर्ट्स आहेत, यांच्या सगळ्यांकडनं आपल्याला बेनिफिट्स भेटतो. आणि एंटरप्रिनरशिप एज्युकेशन अँड ट्रेनिंग थ्रू 30-50 प्रोजेक्ट इन्स्टिट्यूट्स, ज्यात 2200 हायर लर्निंग आहेत, 300 शाळामध्ये 10+2 लाईक वोकेशनलसाठी, 500 इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि हेच जे आहेत ह्यांना आपण प्रधानमंत्री कौशल केंद्र म्हणतो, PMKK. ओके. केंद्रच आहेत हे, जिथं ट्रेनिंगचं हे दिलं जातं. आणि रिस्ट्रक्चर द प्रोजेक्ट अँड इम्प्लिमेंटेड थ्रू इन्स्टिट्यूट्स इन स्किल इकोसिस्टीम ऑफ मिनिस्ट्री, लाईक जे आता मी बोललो, ह्यांच्याकडनं रिस्ट्रक्चर केलं यांना. आणि जिथं टुडेज न्यू जनरेशन ह्यांच्या प्रकारे ट्रेनिंग आणि एज्युकेशन दिलं जातं. आणि ते ट्रेनिंग वगैरे भेटण्यासाठी, लर्निंगसाठी, एज्युकेशनसाठी मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आहेत. कनेक्ट एंटरप्रिनर्स इन एनेबलिंग नेटवर्क विथ पियर्स, आयडिया, मेंटर्स, कोऑर्डिनेट अँड सपोर्ट आहे. एंटरप्रिनरशिप हब आहे, हब्स आहेत, म्हणजे जिथं कोऑर्डिनेट करू शकतो. समजा एक फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज आहे, आणि ते सुद्धा एक अर्ली एंटरप्रिनर आहे, तर त्यांच्यात एक लिंकेज क्रिएट करून देतो, सपोर्ट क्रिएट करून देतो. सोशल एंटरप्रिनरशिपला लक्ष देतं, जिथं एक सोशल कन्सर्न आणलं जातं. जसं तर तुम्ही बिझनेस स्टार्ट केलं आहे, बट त्या अँगलमधून तुम्ही सोशल किंवा सोसायटी डेव्हलपमेंट हे सुद्धा बघू शकता. तर जसं वुमन असेल, सोशल मिशन्स असायला पाहिजे, सस्टेनेबल आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, सोशल आहे, वुमन प्रो वुमन ह्याच्यासाठी आहे असे. ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ 2 स्टेट्स इन द प्रोजेक्ट आता कॅटेगराईज. आता हे जे इम्प्लिमेंटेशन कसं आहे, एव्हरी स्टेटचे प्रोजेक्ट स्टिअरिंग कमिटी ऑन ॲन्युअल रोटेशन बेसिस आहे. स्टेट आर एनकरेज टू प्रमोट गुड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. जॉईंट वर्किंग ग्रुप आहे, स्टेट हेड बाय सेक्रेटरी ऑफ इंडस्ट्री आहे. आणि जॉईंट वर्किंग ग्रुप टू मीट बाय ॲन्युअली टू सेट टार्गेट्स अँड रिव्ह्यू द प्रोग्रेस ऑफ द स्कीम इन द स्टेट्स. ओके. ह्याच्यामध्ये बघू शकता स्टेट सेक्रेटरी ऑफ स्कूल आहे, अदर मेंबर्स, हायर एज्युकेशन आहे, लेबर आहे, आणि रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ द ईच ऑफ द 4 कॅटेगरीज ऑफ द प्रोजेक्ट इन्स्टिट्यूट, म्हणजे हायर, स्कूल, वोकेशनल जे आहेत त्यांच्यातले 4 रिप्रेझेंटेटिव्ज असतील. तर जसं आपण बघितलं, आत्मनिर्भर भारत हा विषय आला होता, त्यात एक पॉईंट आला होता. तर काय याचे 5 पिलर्स आहेत फॉर सेल्फ रिलायंट इंडिया. एक आहे इकॉनॉमिक क्वांटम जम्प, नॉट इन्क्रिमेंटल, म्हणजे वर्षानुवर्ष एवढं ग्रोथ होतं नाही, एकदम आपण कंप्लीट करायचं क्वांटम जम्प. इन्फ्रास्ट्रक्चर, वन दॅट रिप्रेझेंट्स मॉडर्न इंडियाचं इन्फ्रास्ट्रक्चर्स, सिस्टीम, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. डेमोग्राफी, वायब्रंट डेमोग्राफी ऑफ द लार्जेस्ट डेमोक्रेसी. डिमांड, फुल युटिलायझेशन ऑफ पॉवर ऑफ डिमांड अँड सप्लाय. ओके. म्हणजे डिमांड जनरेटेड इकॉनॉमी करायची आपल्याला, आणि हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, दीज आर बेसिक पॉईंट्स विच यू कॅन यूज इन युअर मेन्स आन्सर रायटिंग. तुम्ही मेन्स आन्सर रायटिंगमध्ये यांना यूज करू शकता. आत्मनिर्भर भारतचं तर काय 20 लाख crores आहे, अबाउट 10% ऑफ GDP आहे. फोकस ऑन लँड, लेबर, इक्विटी अँड लॉज, म्हणजे दीज आर वॉट यू से, कुठल्याही इकॉनॉमीचं बेसिक इन्व्हेस्टमेंट जे म्हणतो आपण, लेबर, लॉ, कॅपिटल, लँड, ते. आणि क्रेटर द लेबरर्स, मिडल क्लास, कॉटेज इंडस्ट्री, MSME, म्हणजे ग्रासरूटपासून डेव्हलपमेंट सुरू करायची आहे.
रिफॉर्म्स, बोल्ड रिफॉर्म्स काय पाहिजे आपल्याला? सप्लाय चेन रिफॉर्म पाहिजे ॲग्रिकल्चर, रॅशनल टॅक्स सिस्टीम, सिम्पल अँड क्लिअर लॉज, केपेबल ह्युमन रिसोर्स, स्ट्रॉंग फायनान्शियल सिस्टीम. हे कुठेही तुम्ही एसेमध्ये हे पॉईंट्स यूज करू शकता. एसेमध्ये पॉईंट यूज करू शकता. मेन्सच्या कुठल्या गव्हर्नन्स ह्याच्यात आन्सर रायटिंगमध्ये, इव्हन ज्यांच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल आहे तिथं गव्हर्नन्स रिलेटेड हे पॉईंट्स तुम्ही यूज करू शकता. जसं आपण बोललो होतो व्हेरियस स्कीम्सच्याबद्दल थोडीफार ह्याच्यातनं माहिती घेऊया. आता कौशल विकास योजना, आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पण ह्या स्कीमचं बघितलेलं डिटेल्स. तर हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिपने इम्प्लिमेंट केलं आहे अँड इट इज इम्प्लिमेंटेड बाय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC. आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे स्किल सर्टिफिकेशन स्कीमचं, की लार्ज नंबर ऑफ इंडियन यूथला त्यांना इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल ट्रेनिंग देणे. आता आपण एज्युकेशन करतो, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये थेरॉटिकल आहे, पण ह्याच्यामुळं सर्टिफिकेशनमुळं त्यांना इंडस्ट्री रिलेव्हंट एकदम इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड आहे त्या प्रकारे स्किल ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्याच्यामुळे त्यांना सिक्युरिंग अ बेटर लाईव्हलीहूड भेटेल. आणि प्रायर लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ स्किल्स, आता आपण हे जे प्रधानमंत्री ह्याच्यात बघितलं होतं ते आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स स्कीम जी आहे SRMS, त्याच्यामध्ये ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सला प्रायर लर्निंग एक्सपिरियन्स, त्यांचं कसं आहे हे क्लिनिंग सेप्टिक टँक वगैरे क्लिनिंग ह्याच्यात एक्सपिरियन्स आहेत. सो दे वुड बी असिस्ट अँड सर्टिफाईड अंडर रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग. म्हणजे त्यांना ज्यात आहे त्यातच त्यांचं स्किल डेव्हलप करणे, असं नाही की बाबा तू हे बंद केलं आहे आपण, वी हॅव बॅन्ड दिस थिंग सो यू डोंट. दे विल गिव्ह ट्रेनिंग इन टू हाऊ टू ऑपरेट दोज मशिनरीज, न्यू टेक्नॉलॉजीज इन टू क्लिनिंग. ओके, तर हे आहे प्रायर लर्निंग. ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, नो फीस चार्ज आहे फॉर असेसमेंट अँड फायनान्शियल अँड डिजिटल लिटरसी इम्प्रूव्ह करते, पर्सनल इन्शुरन्स कव्हरेज देते. ओके, इट इज अ डिमांड ड्रिवन टार्गेट आहे आणि परत एलिजिबल आहे, ट्रेनिंग कंटेंट आहे, असेसमेंट आहे आणि मॉनिटरी अवॉर्ड पण आहे, मोबिलायझेशन ऑफ कॅन्डिडेट आहे, मेंटरिंग सपोर्ट आहे, इव्हॅल्युएशन पण केलं जातं त्यांचं स्किल्सचं. ओके, आणि हे केंद्र काय आहेत? प्रधानमंत्री कौशल केंद्र ओकेशनल ट्रेनिंगसाठी हे सेटअप केलेलं आहेत. आणि ह्यांचं काय बेंचमार्क इन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे कम्पिटन्सी बेस्ड स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहेत, क्वालिटी, सस्टेनेबिलिटी, कनेक्शन आहे आणि एकदम म्हणजे मॉडेल जे आहे सस्टेनेबल इन्स्टिट्यूशन मॉडेलवर काम केलं जातो. ओके, इथं काय रिफर्ड एज इक्विप्ड टू रन इंडस्ट्री ड्रिव्हन कोर्सेस हाय क्वालिटी विथ फोकस ऑन एम्प्लॉयबिलिटी. फोकस ऑन म्हणजे फक्त लर्निंग नाही, ते एम्प्लॉयबल पण व्हायला पाहिजे ते लोक आणि एस्पिरेशनल व्हॅल्यू, म्हणून बरेचसे इंडस्ट्रीज टायअप पण करतात त्यांच्यासोबत आणि तिथं ट्रेनिंग घेऊन ते हायर इट. ओके, तुम्ही बघू शकताय कौशल केंद्राचं एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे की जिथं तुम्हाला हे ट्रेनिंग दिले जाईल आणि इट वुड बी हेल्पफुल फॉर यू. आता अलीगडमध्ये एक आहे तो सेंटर. ओके, तसंच जनशिक्षा संस्थान आहे, हे काय करतात? एम्स टू प्रोव्हाइड व्होकेशनल ट्रेनिंग टू नॉन लिटरेट्स, न्यू लिटरेट्स. ओके, आणि स्कूल ड्रॉपआउट्स रूरल रिजनमध्ये आणि आयडेंटिफाईंग स्किल दॅट हॅव रिलेव्हंट मार्केट इन द म्हणजे रिजनमध्ये. आता समजा एका रिजनमध्ये लाईक अमृतसर आहे, अमृतसरमध्ये सायकल मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा क्लोथ्सचं आहे सुरत वगैरे ह्या साईडला, तर तिकडे त्या रिजन स्पेसिफिक त्यांना स्किल ट्रेनिंग दिली जाते. कुणाला? नॉन लिटरेट्सला, स्कूल ड्रॉपआउट्सला आणि रूरल रिजनमध्ये. हे ओकेशनल ट्रेनिंग आहे. ओके, तुम्ही बघू शकता इथं महिलांना नॉन लिटरेटला रिजनमध्ये क्लोथसाठी ट्रेनिंग दिली जाते होशंगाबादमध्ये. ओके, प्रोफेशनल कॉम्पिटन्सी करते, टेक्निकल नॉलेज देतात, ओकेशनल स्किल्स अवेलेबल करून देतात. तर असंच आपण ह्या प्रधानमंत्री युवा योजना जे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर आहे इम्प्लिमेंटेड, तर त्याच्याबद्दल माहिती घेतली. त्याच्या रिलेटेड जे अजून ॲडिशनल पॉईंट्स होते एंटरप्रिनरशिपसाठी जे रिक्वायर्ड आहेत, तर त्यांच्याबद्दलसुद्धा आपण हे माहिती घेतली. जसं प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री कौशल केंद्र, जनशिक्षण संस्था. तर दीज क्वेश्चन्स कॅन बी अ पार्ट, म्हणजे एका स्कीममध्ये तुम्हाला बरेचसे अदर स्कीम्स ह्यांना लिंकेज लावायचं आहे. आपण हे लिंक करूनच आपलं फायनल अंडरस्टँडिंग बेटर होती. जसं तुम्ही आता मी लिंक लावला SRMS, तर ते लिंक लागलं तुम्हाला की मॅन्युअल स्कॅव्हेंजरसाठी हे जे प्रधानमंत्री कौशल देतात, परत हेच ट्रेनिंग जे आहेत जनसंस्था आणि हे ट्रेनिंग्स हे सुद्धा आपण ट्रान्सजेंडर स्माईल प्रोग्राममध्ये पण अवेलेबल आहेत. ओके, तर अशाच प्रकारे आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.